नोकरीच्या आमिषाने 20 लाखाचा गंडा, सांगलीतील भामट्यावर गुन्हा दाखल. दिल्लीत राष्ट्रपती भवन आणि कार्यालयात ओळख असल्याचं सांगून क्लार्क पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने निवृत्त अधिकाऱ्यांची 20 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी संशयित अजय बाबूलाल शाह, राहणार महावीरनगर, वखारपाक, सांगली याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश दिनकर संधे, वय वर्ष 58, राहणार धनकवडी, पुणे, मूळ राहणार वडगाव, जिल्हा सातारा यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. संधे हे पुण्यातील एका संस्थेतून निवृत्त झाले असून सध्या वडगाव, तालुका कराड येथे वास्तव्यास आहेत. 2023मध्ये त्यांची ओळख अजय शाह यांच्याशी झाली. शाह याने माजी पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपती भवनात मोठी ओळख आहे आणि तेथे सतत माझे जाणे असते असे भासवले. संधे यांना दिल्लीतील राष्ट्रपती भवन परिसरात नेऊन त्यांचा विश्वास संपादन केला. संधे यांनी त्यांच्या ओळखीचे पंडित आकाराम गायकवाड, राहणार शिराळा, बाबासाहेब ज्ञानू नायकवाडी, राहणार चरण कोकरूड यांच्या मुलांना कायमस्वरूपी क्लर्क म्हणून नोकरीला लावण्याबाबत शहाशी चर्चा केली. त्यावेळी शाह यांनी नोकरीचे ठोस आश्वासन देऊन 20 लाख रुपयांची मागणी केली. शहाच्या शब्दावर विश्वास ठेवून संधे यांनी त्यांना 20 लाख रुपयांचा चेक दिला. 10 जानेवारी 2024 रोजी अजय शाह यांनी सांगलीतील बँक ऑफ बडोदामध्ये हा चेक पटवून पैसे घेतले. मात्र पैसे घेऊनही नोकरीबाबत कोणतीही हालचाल होत नसल्याने आणि शाह उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने फसवणूक झाल्याचे संधे यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित अजय शाह विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.